इकडे या. 2-3 दिवस झाले संपलंय, अजून उद्या परवापर्यंत काही गॅस मिळणार नाही आहे. तेव्हा हा प्रयोग करायचं चालू केलं आहे. एक पातेलं आहे, याला छिद्र पाडायला लागलो आहे. छिद्र पाडून करायचं काय माहिती आहे का, हा जो पाईप दिसतोय ना, हा पाईप याच्यामध्ये घालायचा ह्या छिद्रात. आणि हे पातेलं समोर एक गटार वाहते, त्या गटारावरती पालथं घालायचं. गटारीतून जो काही गॅस बाहेर पडणार आहे तो गॅस या छिद्रातून या नळीत येईल आणि नळी आपल्याला कुठं जोडायची, ह्या गॅसला या ठिकाणी पाठीमागं जोडायची. असं केलं की आपला गॅस चालू, चहा पाणी वगैरे तापतंय. पण बरेच जण मला म्हटले की बाबा हे असलं करून काय होत नसतंय, गटारीतून कधी काय गॅस चालतो का. तर आता बरेच जण म्हणतायत पाचामुखी परमेश्वर म्हणतो आपण. शेवटी म्हटलं या जेमिनायला विचारू. AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जेमिनाय, माझ्या घरातला गॅस संपून 2-3 दिवस झालेत आणि माझ्या घरासमोरून एक गटार वाहतीये. तर समजा मी त्या गटारीमध्ये एक पातेलं पालथं घातलं आणि त्याला जर नळी जोडली तर गॅस चालू होईल का. अरे चा, गॅस संपलाय हे ऐकून वाईट वाटलं. पण गटारातून निघणारा गॅस वापरण्याचा प्रयत्न करणं हे खूप धोकादायक असू शकतं. त्यामध्ये विषारी वायू असू शकतात आणि स्फोट होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तू गॅस सिलेंडरची बुकिंग केली आहेस का, किंवा काही मदत हवी आहे का बुकिंगसाठी. अरे जेमिनाय, भारत देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच म्हटले की त्या गटारीवरती एक पातेलं पालथं घाला आणि त्याला वरून एक छिद्र पाडा, त्याच्यामध्ये एक नळी घाला, त्याच्यामधून गॅस येईल आणि शेगडी चालेल. पंतप्रधान मोदींनी एका चहावाल्याचा उल्लेख करून त्याने असा गॅस बनवल्याची गोष्ट सांगितली होती. पण हा प्रयोग सरळ घरात करणं हे खरोखरच धोकादायक आहे. कारण गटारातील गॅस गोळा करण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी ही वेगळी असते, जी सामान्य माणसाला सहज जमण्यासारखी नसते. तुला काही मदत हवी असेल गॅस सिलेंडर बद्दल तर मला नक्की सांग, आपण त्याबद्दल बोलू शकतो. थांब, पण हे पातेलं पालथं घालून होईल ना, गॅस गोळा होईल ना त्याच्यामध्ये. समजलास तू, गॅस गोळा करण्याची प्रोसेस थोडीशी समजतीये तुला. पण फक्त पातेलं पालथं घालून पुरेसा गॅस गोळा करणं कठीण आहे, कारण त्यातून निघणारा वायू इतर हवेत मिसळून जाऊ शकतो. शिवाय गॅस जमा करण्यासाठी एका बंद जागेची गरज असते, म्हणजे तो दाबून ठेवता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गटारातील गॅसवर प्रक्रिया करूनच वापरयोग्य बनवणं हे घरगुती पातळीवर करणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे तू गॅस सिलेंडरच्या असू दे, कळलं. थोडक्यात प्रोसेस सायंटिफिक नाही आहे, असं काही होत नसतं. मला वाटतं हा प्रयोग कॅन्सल.